भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अभ्यास करत असताना आज आपण तृतीय खंड धम्म म्हणजे काय आणि त्यातील भाग दुसरा या ठिकाणी पाहत आहे. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म आहे. पूर्णता याचा अर्थ पारमिता, आणि पारमिता या जीवनाच्या ज्या अवस्था आहेत, या जीवनाच्या अवस्था आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उतरतील, कशा पद्धतीने आपलं जीवन सुव्यवस्थित होईल, कशा पद्धतीने जीवनाची ही अतिरिक्त अवस्था आपल्याला प्राप्त करता येईल, ही पूर्णत्वता, ही पारमिता प्राप्त करणे म्हणजे धम्म होय. या 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? तर मानसिक पूर्णता पाहत असताना आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळून त्याच अवस्थेत सतत वर्तणे, यासच मानसिक पूर्णता म्हणतात. मानसिक पूर्णता, मानसिक पारमिता म्हणत असताना या ठिकाणी आसवे याचा अर्थ जे तुम्हाला जन्मापासून तुमच्यासोबत सदोदित तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये जे दोष आहे किंवा जो एक प्रवाह आहे विकारांचा, त्याला आसव असं म्हटलेलं आहे. तर ह्या आसवांना किंवा या चित्तमलांना नष्ट होऊन जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, म्हणजे या आसवांचाच विनाश झाल्यानंतर चित्त विमुक्ती, चित्ताची एक प्रकारची मुक्त अवस्था, त्याचा अनुभव मनुष्याला येतो. प्रज्ञेने आसावापासून विमुक्ती मिळून त्याच अवस्थेत सतत वर्तणे, त्यास मानसिक पूर्णता म्हणतात. म्हणजे या आसवांपासून पूर्णपणे मुक्त होणे आणि त्याच्यातच आपलं वर्तन ठेवणे, त्यास मानसिक पूर्णता असं म्हटलेलं आहे. मी आसवे कोणत्या प्रकारचे असतात? तर ही जी आसवे आहेत, या आसवांमध्ये एक आहे कामावसन, म्हणजे काम आसन, म्हणजे जे काही सेन्सुअल डिझायर जे आहेत, जे इंद्रिय आहेत आणि इंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयांना जे उपभोगणं आहे म्हणजे कामवासना आहे. त्या कामवासनेलाच, जो एक कामवासनेचा जो प्रवाह आहे त्यालाच कामासव असं म्हटलेलं आहे, म्हणजे काम आसव असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे भवासव. भवासव म्हणजे काय की जीवन सातत्याने राहणे, जीवन सातत्याने जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असणे, म्हणजे डिझायरिंग फॉर एक्सटर्नल एक्झिस्टन्स, म्हणजे जीवन सातत्याने या भौतिक विश्वामध्ये निर्मित होणे, अशा प्रकारची मनावस्था म्हणजे भवा आसव असं म्हटलेलं आहे. दिठ्ठासव याचा अर्थ आहे की चुकीची मानसिक दृष्टी, की एखाद्या व्यक्तीने जन्म आणि मृत्यू असं काही नाही, कर्म विकर्म अकर्म अशा कोणत्या गोष्टी नाही आहेत. इथे कोणत्याही प्रकारचे चांगले बुद्धत्व अवस्थेला पोचलेली कोणी व्यक्ती नाही आहेत. अशा प्रकारची जी मनोअवस्था आहे, अशा प्रकारची जी काही एक अज्ञानता आहे किंवा वृत्ती आहे किंवा अशा प्रकारची मनोभावना आहे, ती बाळगणे, त्याची वाढ करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिठ्ठावसन असं म्हटलेलं आहे, रॉंग व्ह्यू असं म्हटलेलं आहे. आणि चौथं आहे अविज्जावसन, म्हणजे अविज्जा आसव. अविज्जा आसव म्हणत असताना काय, तर सातत्याने मन अज्ञानतेच्या अवस्थेमध्ये राहणे, इग्नोरन्स अवस्थेमध्ये राहणे. आणि इग्नोरन्स अवस्था ही की दुःख आणि दुःखमुक्ती अशा प्रकारचा मार्ग नाही आहे.
मन सातत्याने या आसवांच्या प्रवाहामध्ये जे येतं आणि तेच जीवन आहे असंच लोकांना वाटतं, त्याच्या पलीकडे जीवन नाही आहे. अशा प्रकारची जी अज्ञानाची अवस्था आहे, म्हणजे दुःख समुदय आणि दुःख निरोध ज्या व्यक्तीला कळत नाही, त्या व्यक्तीची मनोअवस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 4 आसव, या 4 आसवांची प्राप्ती आणि या 4 आसवाच्या प्राप्तीतून आपली होत असणारी मुक्ती, आपल्याला ते प्राप्त झालेले आसव आहेत, त्या आसवातून आपण कसं बाहेर पडतो हे पाहणे खूप महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा यातून बाहेर पडणं आणि त्या अवस्थेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण मानसिक पूर्णत्वाच्या दिशेला जाणे. आणखीनही पारमिता आहेत, म्हणजे पूर्णत्व म्हणजे पारमिताच. आणि भगवान बुद्धाने त्या सुबुतीला सांगितलेलं आहे. सुबुती कसे व्यक्ती आहेत, जे की बोधिसत्व आहेत. आणि तथागतांचा आणि सुबुतींचा एक संवाद आहे. तो संवादच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये विशद केलेला आहे. हा मूळतः संवाद जो आहे महायान सूत्रांमध्ये, म्हणजे महायान बुद्ध धम्मातील हा संवाद आहे. आणि या संवादामध्ये वास्तविक जर पाहिलं तर एक एक पारमिता या ठिकाणी तथागतांनी सुबुतीला समजून सांगितलं आहे. हे प्रज्ञा पारमिता सूत्र किंवा महायान लंकार सूत्र, त्याचप्रमाणे वज्रछेदिका प्रज्ञा पारमिता सूत्र, अशा प्रकारच्या सूत्रांमध्ये सुबुतीचा सारिपुत्तांचा जो संवाद जो आलेला आहे तो संवादच या स्वरूपाचा आहे. आणि म्हणून आपण देखील या ठिकाणी त्या महायान सूत्रांची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच आपण हा सुबुतीचा संवाद या ठिकाणी पाहणार आहे. सुबुती भगवान बुद्धांना विचारतात, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत उत्तर देतात, बोधिसत्व चित्तांच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावरती बोधीला अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. या अवस्थेला दान पारमिता असं म्हटलं जातं. म्हणजे बोधिसत्व काय करतो, बोधिसत्वाचा मार्ग कोणता आहे असं सुबुती विचारतात. आणि विचारल्यानंतर ते म्हणतात की बोधिसत्वांची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते. आणि तथागत उत्तर देत असताना म्हणतात की बोधिसत्व चित्तांच्या अवस्थांची जाणीव ठेवून, चित्तांची जी काही अवस्था असेल, मग ती विकारयुक्त असेल किंवा विकारमुक्त असेल, जी काही चित्त अवस्था आहे त्या चित्त अवस्थेच्या प्रती जागृत राहून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतो. म्हणजे आपल्याकडे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याचंही दान करतो. आपल्याकडे ज्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत, आपलं शरीर आहे, शरीरातील जे इंद्रिय आहेत, डोळे आहेत, शरीरातील काही अवयव आहेत, त्याचंही तो दान करायला मागे पुढे पाहत नाही. अंतर्बाह्य, कारण ज्या ठिकाणी बोधिसत्वाला आपल्या मनाची शून्य अवस्था निर्माण झालेली आहे, अनात्म अवस्था निर्माण झालेली आहे, त्यामुळे तो अंतर्बाह्य वस्तूचे दान करू शकतो. आणि हे दान केल्यानंतर तो स्वतःच्या बोधी अवस्थेला ते अर्पण करतो. स्वतःची बुद्धी अवस्था म्हणजे काय, एक प्रकारची बुद्धत्व अवस्था. ही जी काही अर्पण करत आहे, जे काही मी अनासक्तीचा जो अभ्यास करत आहे, तो अनासक्तीचा अभ्यास करत असताना मी हे बुद्धत्वाला अर्पण करत आहे. आणि अशा गोष्टी करण्याची तो इतरांनाही प्रेरणा देतो. आणि कोणत्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती राहत नाही. मुळातच अनासक्त होण्यासाठीच तो दानपारमितेचा या ठिकाणी अभ्यास करतो. आणि अशा अवस्थेला दानपारमिता म्हटलं जातं. सुबुती पुढे विचारतात, बोधिसत्वांची शील पारमिता कशी असते? तथागत उत्तर देतात, या पारमितेतच स्वतः सदाचरणाची 10 पत्ते पाळीत असतो आणि इतरांनाही तसे करण्याची तो प्रेरणा देतो. 10 पत्ते तो कोणती पाळतो? 10 प्रकारचे शिलांचं तो पालन करतो. कायिक शिलाचं पालन करतो, वाचिक शिलाचं पालन करतो आणि मानसिक शिलांचंही देखील तो पालन करतो. अशा प्रकारे तो काया, वाचा आणि मन या तिन्ही शिलांचं पालन 10 पथ्यांद्वारे तो पूर्ण करत असतो. सुबुती पुढे असं विचारतात, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत उत्तर देतात, या पारमितेतच स्वतःला क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. म्हणजे तो स्वतः क्षमाशील अवस्थेमध्ये येतो. आणि क्षमाशील अवस्थेमध्ये आल्यानंतर
इतरांनाही त्या पद्धतीने तो प्रेरणा देतो की तुम्ही क्षमा भावना आपल्या मनामध्ये ठेवा. कोणत्याही प्रकारचा क्रोध तुमच्या मनामध्ये सदोदित ठेवू नका, कारण लोक क्रोधाची भावना ठेवतात, लोक द्वेषाची भावना ठेवतात. मात्र तथागत सुबुधीला या ठिकाणी शांती पारमितेचा अभ्यास करत असताना की क्षमाशील असणे आणि क्षमाशील होऊन जागृत असणे अशा प्रकारची अवस्था निर्माण करतो, तेव्हाच तो क्षमाशील या पारमितेला प्राप्त होतो. सुबुधी विचारतात, बोधिसत्वांची वीर्य पारमिता कशी असते? तथागत उत्तर देतात की या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसे करण्याची तो प्रेरणा देतो. म्हणजे ही जी वीर्य पारमिता, वीर्य म्हणजे प्रयत्न, सातत्य, या प्रयत्न आणि सातत्यशील अवस्थेमध्ये तो या पारमितेचा अभ्यास करत असताना अखंडता त्या अवस्थेमध्ये तो मग्न राहतो. मग्न राहण्याचा अर्थ काय की जे काही तो आचरण करत आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक, त्या कायिक, वाचिक, मानसिक आचरणामध्ये परिपक्व होण्याची तो सातत्याने आपल्या मनाची तयारी ठेवत असतो किंवा तो परिपक्व होत असतो. ही परिपक्वता तो स्वतःही प्राप्त करतो आणि इतरांनाही त्या पद्धतीने करण्याची प्रेरणा देत असतो आणि सातत्य तो प्रयत्नशील राहत असतो. अशा प्रकारे तो वीर्य पारमितेचा अभ्यास करतो. सुबुधी पुढे विचारतात, बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते? तथागत उत्तर, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान करतो. म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की बुद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये ध्यान कोणतं सांगितलं नाही, परंतु इथे सुबुधी बोधिसत्वाची समाधी पारमिता कोणती असं तथागतांना विचारल्यानंतर तथागत सांगतात की या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधना करतो. तथापि तत्संबंधित रूपलोकात परत जन्म घेत नाही. रूपलोकात परत जन्म घेत नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ तो समाधीची इति म्हणजे 3 प्रकारचे लोक आहेत, कामलोक, रूपलोक आणि अरूपलोक. कामलोक म्हणजे जे आपलं इंद्रिय जगत आहे त्याला कामलोक म्हटले. जे समाधीचं योग साधनेचं जे काही अवस्था आहेत त्याला रूपलोक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जी मनाची अतिउच्चतम अवस्था बनत जाते, जिथे मन जे आहे त्या मनाला कोणत्याही रूपाची गरज नसते, ते नामस्वरूप होऊन जातं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी अरूप लोक निर्माण होत असतो. रूप, अरूप आणि कामलोक या 3 अवस्थेमध्ये मनुष्याची एक्झिस्टन्स प्लेनमध्ये गती होत राहते. याच्याही पलीकडे ज्या ठिकाणी या 3 अवस्थेंच्या पलीकडे गेल्यानंतर एक अवस्था निर्माण होते, त्याला लोकोत्तर असं म्हटले. या 3 लोकांच्या पलीकडची अवस्था, या 3 एक्झिस्टन्स प्लेनच्या पलीकडची अवस्था जी बुद्धत्वाची आहे त्याला लोकोत्तर अशी अवस्था म्हटली आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस एखादा बोधिसत्व साधना करतो, समाधीची ध्यान भावना करतो, त्यावेळेस तो सातत्याने समाधीच्या अवस्थेमध्ये मग्न राहतो आणि तो मग्न राहत असताना तो त्यांना त्या पद्धतीची प्रेरणा देत असतो आणि पुन्हा रूपलोकात तो जन्म घेत नाही. रूपलोकात तो जन्म घेत नाही आणि इतरांनाही तसे करण्याची तो प्रेरणा देतो. म्हणजे त्याची जन्माची प्रोसेस, त्याची गती, सुगती ही अरूप लोकामध्ये होते. अशा पद्धतीने तो समाधी पारमितेचा अभ्यास करतो. सुबुधी पुढे विचारतात, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? तथागत उत्तर देतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात, धर्म म्हणजे जे काही अस्तित्व आहे ते भौतिक अथवा अभौतिक अशा दोन्ही धर्मात मग्न न राहता सर्व धर्मांचा अभिजात स्वरूपाचे चिंतन करत असतो आणि तसे करण्यास तो इतरांना प्रेरणा देतो. म्हणजे प्रज्ञा पारमिता याचा अभ्यास करत असताना जे भौतिक जग आहे, जे आपल्याला दिसतं, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, जे पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांनी बनलेलं आहे, या भौतिक विश्वाच्या प्रती
या भौतिक जीवनाच्या प्रती आणि अभौतिक म्हणजे जे मानसिक जग आहे, अभौतिक याचा अर्थ मानसिक, की ज्याच्यामध्ये वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या गोष्टी अंतर्भूत आहे, त्याला अभौतिक अशा पद्धतीने संबोधलेलं आहे. आणि भौतिक की ज्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटक आहे. अभौतिक ज्याच्यामध्ये वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 4 घटक आहे. तर यांनी युक्त जी अवस्था आहे म्हणजे भौतिक अवस्थेतही या प्रज्ञापारमीचा अभ्यास करत असताना त्याची जी वास्तविकता तो लक्षात घेतो आणि अभौतिक अवस्थेंची पण वास्तविकता लक्षात घेतो आणि त्याचे चिंतन करत असताना तो जागृत अवस्थेमध्ये चिंतन करतो. तो सम्मा सती म्हणजे सम्यक जागृत अवस्थेमध्ये तो असतो आणि असं करण्यासाठी तो इतरांनाही प्रेरणा देतो आणि कोणत्याही या भौतिक अभौतिक गोष्टीमध्ये तो मग्न राहत नाही, म्हणजे त्याच्याशी अटॅचमेंट त्याचं निर्माण होत नाही, तो अटॅचमेंट क्रिएट करत नाही, तो नॅचरल स्टेटमध्ये राहतो, त्याच्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं अटॅचमेंट निर्माण होत नाही आणि अशी गोष्ट करण्याची तो इतरांनाही प्रेरणा देतो. अशा पारमितांचा अभ्यास करणे, अशा पारमिता अंगी बाणवणे यालाच धम्म असं म्हटलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी धम्माची व्याख्या करत असताना जीवनात पूर्णत्व साध्य करणे धम्म आहे. आणि पूर्णत्व कसं साध्य करायचं, हे साध्य करण्याचं माध्यम कोणतं आहे, तर काया, वाचा आणि मन ह्या 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्थेमध्ये आपल्याला पूर्णत्व म्हणजे पारमितेचा अभ्यास करणे म्हणजेच धम्म आहे असं म्हटलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पारमितेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार सुबुद्धीने जे या ठिकाणी प्रश्न विचारले तथागतांना की दान पारमिता म्हणजे काय, शील पारमिता म्हणजे काय, त्याचप्रमाणे शांती पारमिता म्हणजे काय, वीर्य पारमिता म्हणजे काय, समाधी पारमिता म्हणजे काय आणि प्रज्ञा पारमिता म्हणजे काय, या पारमितेचा अंगीकार करणे, त्याला आत्मसात करणे, त्याला अनुभवाच्या जोरावरती प्राप्त करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनात पूर्णत्व साध्य करणे. इतकं जरी या बुद्ध आणि धम्म या ग्रंथात तुम्ही लक्षात घेतलं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन ठेवलं तर निश्चितपणे बोधिसत्वांची अवस्था आणि बोधिसत्वांच्या पुढे बुद्धत्व अवस्था ही आपल्याला प्राप्त होऊ शकते. धन्यवाद.